आता बातमी आहे अत्याचारग्रस्तांसाठी। अत्याचारग्रस्तांच्या वारसांनी नोकरीसाठी 10 डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन। नमस्कार मंडळी, मी शिवाजीराव गायकवाड आणि तुम्ही पाहत आहात आवाज बहुजनांचा न्यूज। अत्याचारग्रस्तांच्या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेऊ इच्छित असाल आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेले घंटीचे बटन ऑलवर दाबून चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा, म्हणजे शासन प्रशासनाच्या योजनेची प्रत्येक महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत आपोआप मिळत राहील आणि तुमच्यापर्यंत बातम्या पोहोचविण्यासाठी आम्हालाही प्रोत्साहन मिळेल। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 20 नोव्हेंबर 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 सुधारित अधिनियम 2015 अंतर्गत दाखल खून किंवा अत्याचारामुळे झालेल्या मृत्यूच्या प्रकरणांमध्ये दिवंगत व्यक्तीच्या कुटुंबातील एका पात्र वारसास शासकीय किंवा निमशासकीय सेवेत नोकरी देण्याची तरतूद करण्यात आली आहे। या अनुषंगाने लातूर जिल्ह्यातील अशा प्रकरणातील पात्र वारसांनी 10 डिसेंबर 2025 पर्यंत अर्ज करावे असे आवाहन लातूर जिल्ह्याचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त तथा जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे सदस्य सचिव यादव गायकवाड यांनी केले आहे। सामाजिक न्याय विभागाच्या 20 नोव्हेंबर 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 सुधारित अधिनियम 2015 अंतर्गत दाखल खून किंवा अत्याचाराच्या अनुषंगाने झालेल्या मृत्यूच्या प्रकरणातील दिवंगत व्यक्तीच्या कुटुंबातील एका पात्र वारसास शासकीय अथवा निमशासकीय नोकरी देण्याच्या अनुषंगाने कार्यपद्धती विहित करण्यात आली आहे। तसेच नियुक्तीस मंजुरी देण्याचे अधिकार पुणे समाज कल्याण आयुक्तालयाचे आयुक्त यांना देण्यात आलेले आहेत। यानुसार दिवंगत व्यक्तीची पत्नी किंवा पती, दिवंगत व्यक्तीचा विवाहित अथवा अविवाहित मुलगा किंवा मुलगी, तसेच मृत्यूपूर्वी कायदेशीररित्या दत्तक घेतलेला विवाहित किंवा अविवाहित मुलगा अथवा मुलगी, दिवंगत व्यक्तीचा मुलगा हयात नसेल अथवा नियुक्तीसाठी पात्र नसेल तर अशा परिस्थितीत दिवंगत व्यक्तीची सून, दिवंगत व्यक्तीची घटस्फोटित किंवा विधवा अथवा परित्यक्त्या मुलगी अथवा घटस्फोटित किंवा विधवा अथवा परित्यक्त्या बहीण, दिवंगत व्यक्ती अविवाहित असल्यास त्याचा भाऊ अथवा बहीण यापैकी एका पात्र वारसास नोकरी दिली जाणार आहे। तरी लातूर जिल्ह्यातील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 सुधारित अधिनियम 2015 अंतर्गत दाखल खून प्रकरणातील पीडितांच्या वारसांनी नोकरीसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे शासन निर्णयासोबत देण्यात आलेली परिशिष्ट 2 ते 6 नुसार परिपूर्ण भरून सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मार्केट यार्ड, शिवनेरी गेट समोर, लातूर येथे 10 डिसेंबर 2025 रोजी पर्यंत जमा करावीत। अधिक माहितीसाठी समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त तथा जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे सदस्य सचिव यादव गायकवाड यांनी केले आहे। बातमी आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आवाज बहुजनांचा।